नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण घेऊन आलो राष्ट्रीय आयुष कार्यक्रम अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यामधील कंत्राटी पद भरती। मित्रांनो, तर पहा, पद भरती ही कंत्राटी असणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला नवीन जर असाल तर सबस्क्राईब करा। तर पहा, व्हिडिओ स्टार्ट करू। राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद भरती होणार आहे। त्यामध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत ते पाहून घेऊ। सुरुवातीची पहिली पोस्ट असणार आहे ते मेडिकल ऑफिसर। ही पण पार्ट टाइम आहे। पार्ट टाइममध्ये याच्यामध्ये पूर्ण पगार नसते। याच्यामध्ये जसं विजिट असते त्या विजिटनुसार यांना पेमेंट भेटत असतं। त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये पहा, पार्ट टाइम आहे, 2 याच्या पोस्ट आहेत आणि दोन्ही पण ओपनसाठीच आहेत। त्यामध्ये शैक्षणिक अर्हता काय असला पाहिजे त्याचा जो आहे तो, त्याच्यामध्ये गायनेकोलॉजिस्ट, ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट, ENT फिजिशियन, पिडियाट्रिशियन, सर्जन, स्पेशलिस्ट, त्यानंतर काउन्सिलचं रजिस्ट्रेशन पण असणं गरजेचं आहे। त्यामध्ये मानधन किती आहे? 30,000 मानधन असणार आहे। त्यानंतर यांना फॉर्म कुठं करायचा आहे? सगळ्यांना फॉर्म हा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पुसद, म्हणजे ही पोस्टिंग पूर्ण पुसदमध्ये होणार आहे। पुसदलाच तुम्हाला हे फॉर्म पण सबमिट करायचं आहे। तालुका ऑफिसमध्ये हा फॉर्म सबमिट करायचा तुम्हाला। त्यानंतर दुसरी पोस्ट आहे लॅब टेक्निशियन। लॅब टेक्निशियनमध्ये पण 2 पोस्ट आहेत। त्यामध्ये पहा, SCची एक आहे आणि ओपनसाठी एक आहे। त्याच्यामध्ये काय तुमचं शैक्षणिक अर्हता असणं गरजेचं आहे। 12वीमध्ये सायन्स 12वी होणं गरजेचं आहे। त्यानंतर मेडिकल लॅबोरेटरीमध्ये म्हणजेच DMLT जो कोर्स असतो लॅब टेक्निशियनसाठी, तो कोर्स होणं गरजेचं आहे। त्यानंतर महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन पण असणं गरजेचं आहे। पगार किती असणार आहे? 20,000 पगार असणार आहे प्रति महिन्याला। फॉर्म कुठं भरायचा आहे तुम्हाला? सेम तालुका आरोग्य अधिकारी पुसदमध्ये भरायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट पहा, याच्यामध्ये दुसरी आहे नेक्स्ट याच्यामध्ये फार्मासिस्टची वॅकन्सी। याच्यामध्ये पोस्ट ही एकच आहे, ते पण SCसाठी सुटलेली जागा। 12वी सायन्स, त्यानंतर D फार्मा ह्यांचं होणं गरजेचं आहे आणि काउन्सिल नोंदणी रजिस्ट्रेशन, म्हणजेच जे महाराष्ट्र काउन्सिल ऑफ फार्मसीचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये 17,000 तुम्हाला सॅलरी भेटेल आणि तुम्हाला तालुका पुसद कार्यालय आरोग्याच्या ऑफिसमध्ये तुम्हाला हे सबमिट करायचं आहे। तर याच्यामध्ये 3 आहेत। पहिली आहे मेडिकल ऑफिसर, त्यानंतर लॅब टेक्निशियन, त्यानंतर फार्मासिस्ट, अशा 3 प्रकारचे आहेत। नेक्स्ट पहा, शर्ती आणि अटी काय काय दिलेले आहेत त्याच्यामध्ये। शर्ती अटीमध्ये महत्त्वाचा पॉईंट हा आहे मित्रांनो, जे अर्ज आहे तुम्हाला अर्ज कधीपर्यंत भरायचा आहे? पदाकरता जाहिरात नमूद केलेल्या अर्जामध्ये निहाय उमेदवारांचे संबंधित पदाचे अर्ज जे आहेत, हे अर्ज आहेत 23/4/25 पासून ते 6/5/2025 पर्यंत भरायचं आहे। या 6 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। 23 तारखेपासून कधीपर्यंत? 6 पर्यंत हे फॉर्म भरायचं आहे। तर तारीख आणखीन गेलेली नाही आहे, तारीख भरपूर बाकी आहे। तर याचं फॉर्म भरू शकता। फॉर्म कुठं भरायचा आहे तुम्हाला? तालुका आरोग्य अधिकार्यालय पुसदमध्ये भरायचं आहे। ठीक आहे, तर ह्या 2 पोस्टसाठी तुम्हाला ह्या भरू शकता। DMLTचं ज्याचं लॅब टेक्निशियन झाले तो, आणि जो दुसरा फार्मासिस्ट ज्याचं D फार्मसी झालं आहे, आणि दोघांचं पण रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे। 20 आणि 17,000 पगार भेटणार आहे। कंत्राटी पदाची वॅकन्सी आहे। तुम्हाला अगोदर 11 महिने ह्याचा तुम्हाला बॉन्ड करार तत्वावर याची ऑर्डर दिली जाईल। त्यानंतर ऑर्डर दिल्यानंतर तुम्हाला तुमचं काम जर चांगलं त्यांना आवडलं असेल तर परत तुम्हाला ऑर्डर रिन्यू करत जाईल। हा असेच ऑर्डर रिन्यू चालू असतात, तर तुमचं जर काम त्यांना सॅटिस्फाईड जर वाटत असेल तर। पहा, याच्यामध्ये दुसरे कागदपत्र कोणते लागणार आहेत? तर सुरुवातीला पहिलं कागद आहे याच्यामध्ये आहे जे PDF आहे। PDFमध्ये ॲप्लिकेशन असतं। या ॲप्लिकेशन तुम्हाला प्रिंट करून ह्या ॲप्लिकेशनमध्ये तुमचं नाव वगैरे व्यवस्थित भरून फोटो वगैरे हे तयार करायचं असतं। तर ह्याची PDFची लिंक आपल्या WhatsApp ग्रुपवर भेटून जाईल तुम्हाला। त्याच्यासाठी तुम्हाला यूट्यूबला डिस्क्रिप्शन लिंक टाकतो WhatsAppची, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही WhatsAppमध्ये घेऊ शकता लिंक। त्यानंतर अन्यथा तुम्ही दुसरे ठिकाण म्हणजेच पुसदचं जे वेबसाईट आहे त्या पुसदच्या वेबसाईटवर पण तुम्ही घेऊ शकता, म्हणजेच यवतमाळच्या या वेबसाईटवर। ठीक आहे, तर त्यानंतर नेक्स्ट पाहायच्यामध्ये अर्ज पदवीचे प्रमाणपत्र, जे काही तुमचं डिप्लोमा डिग्री झालेलं आहे, गुणपत्रिका, सगळे मार्कशीट, शैक्षणिक अर्हता, त्यानंतर तुमचं MSCIT होणं गरजेचं आहे, कारण मोस्ट ऑफ द आता MSCIT मागत आहे। तर जर MSCIT नसेल तर कमीत कमी 2 महिन्याचा तुमचं कोणतंही 2 महिन्याचा कम्प्युटरचा कोर्स होणं अनिवार्य आहे। त्यानंतर आहे जातीचं प्रमाणपत्र, त्यानंतर शाळा सोडल्याचा जातीचं कास्ट, कारण SC ST वगैरे ओपनसाठी वॅकन्सी सुटलेली आहे। याच्यामध्ये कास्टचा दावा करायचा असेल तर तुम्हाला कास्टमध्ये फॉर्म भरावा लागेल। त्यासाठी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट वगैरे हे गरजेचं आहे। त्यानंतर TC असणं गरजेचं आहे, आणि अनुभव जर असेल तुम्ही कोणतं काम केलेलं तर अनुभवाचं प्रमाणपत्र पण जोडा, जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये जॉब लवकर लागण्याची जास्त शक्यता असते। पासपोर्टचा फोटो घ्या, आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र जर गरजेचं असेल तर
ते पण घेऊ शकता त्याच्यामध्ये अप्लाय करण्यासाठी. त्यानंतर अटी व शर्ती पहा काय आहेत पुढील. सर्वात महत्त्वाचं आहे याच्यामध्ये, सदर नियुक्ती ही पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाची असणार आहे. निवड झालेल्या उमेदवारास दिनांक 29/6/25 पर्यंत नेमणूक दिली जाईल. आता तुम्ही याच्यामध्ये जेव्हा निवड होईल तुम्हाला 29/6 पर्यंत याची फर्स्ट ऑर्डर दिली जाईल. त्यानंतर तुम्हाला काय केलं जातील, परत तुम्हाला त्यानंतर 11 महिने 29 दिवसासाठी परत नियुक्ती दिली जाईल. या पहा, पदास मान्यता मिळाल्यास पुढील 11 महिने 29 दिवस परत नियुक्ती देण्यात येईल. ठीक आहे, मी म्हणल्याप्रमाणे तुम्हाला अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे. त्यावर कोणताही गुन्हेगारी वगैरे दाखला गुन्हा वगैरे नसला पाहिजे. वरील तक्त्यातील सर्व पदाकरिता निवड प्रक्रिया प्राप्त अर्ज हे संकेतस्थळावर होतील आणि ही पूर्ण हालचाली कुठं होणार आहे ते ZDP-yavatmal.government.in या वेबसाईटवर. या सगळ्या याच्यावर तुमचं ईमेल ID वगैरे व्यवस्थित सबमिट करा, जेणेकरून तुमच्या मोस्ट ऑफ द जे काही पुढे इंटरव्ह्यू वगैरे कधी होणार आहे त्या सगळ्या गोष्टी याच्यावरच तुम्हाला भेटून जातील. त्यानंतर पहा याच्यामध्ये जे तुम्हाला इंटरव्ह्यू असेल ते कशा प्रकारे असेल, तर तुम्हाला सुरुवातीला सब्जेक्ट नॉलेज, तुम्ही जर फार्मसीचा फॉर्म भरताय तर फार्मसीच्या रिलेटेड तुम्हाला किती अभ्यास आहे, किती नॉलेज आहे, त्यासाठी 10 मार्क आहेत. रिसर्च आणि अकॅडमिक नॉलेज, त्यानंतर लीडरशिप क्वालिटी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीज आणि एक्सपिरियन्स, जर काही तुम्हाला अनुभव असेल तर त्यामध्ये पण तुम्हाला भेटून जाईल मार्क. अशा प्रकारे हे टोटल मार्क आहेत. 100 गुणाची प्रक्रिया असेल, त्यानुसार तुम्हाला मुलाखतीनुसार सिलेक्ट करण्यात येईल. तर हा विनंती अर्ज आहे. हा विनंती अर्ज तुम्हाला प्रिंट काढून घ्यायचा आहे. याच्यामध्ये फोटो, व्यवस्थित तुमचा विषय, त्यानंतर पूर्ण नाव, पत्र व्यवहारासाठी पत्ता, त्यानंतर ईमेल, जात, पोटजात वगैरे, जन्मतारीख आणि कामाचा अनुभव खूप गरजेचा आहे. जर केला असेल तर नक्की लिहिण्यास विसरू नका. त्यानंतर प्रतिज्ञापत्र, त्यामध्ये प्रतिज्ञापत्र तुमच्यामध्ये किती मुलं वगैरे आहेत ते तुम्हाला जोडून द्यायचं आहे. अशा प्रकारे हा व्हिडिओ. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमचे जे कोणी कलीग वगैरे असतील त्यांना पण हे लिंक शेअर करा व्हिडिओची, जेणेकरून जे नोकरीच्या शोधामध्ये असतील तर त्यांना ही चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते. यवतमाळमधील जे कोणी असतील त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांनो. धन्यवाद.